मी कोविड सेंटर सुरू केलं सर. नगर जिल्ह्यातलं माझं पहिलं हॉस्पिटल आहे. 254 पेशंट मी रिकवर केले, 0 डेथ आणि डिपेंड ऑन अकाई सोना स्पिरुलिना मॉर्निंग. अरे वा, ग्रेट. आजही ते पेशंट सर, आजही ते पेशंट माझ्या मेडिकल स्टोअरमधून येऊन अकाई सोना द्या, मॉर्निंगो द्या. मलाही माहीत नसतं किती मॉर्निंगो जातं आहे, किती अकाई सोना जातं. आणि पेशंट रिकवर झाल्यानंतर मी सुरू केलं. बरं, ग्रेट. त्याच्यानंतर 8 दिवसापूर्वी संगमनेरचे नावाजलेले MD मेडिसिन डॉक्टर आहेत, कार्डिओलॉजिस्ट आहेत, जे संगमनेरमध्ये नव्यानं दाखल झाले. त्यांचा मला फोन आला 8 दिवसापूर्वी की सर तुम्ही असं पेशंटला काय देता. त्यांच्याकडे बरेच पेशंट फॉलोअपला गेले. तर तुम्ही असं पेशंटला काय देता की पेशंटला पोस्ट कोविड विकनेस अजिबात जाणवत नाही. माझा पेशंट कोविडचा ॲम्ब्युलन्समध्ये आला आणि गाडी चालवत स्वतः घरी गेला. ग्रेट. कारण की आफ्टर कोविड मला असं वाटतं सर 4-5 महिने तरी माणसाला थकवत जाणवतो, बरोबर ना. मी स्वतः नोव्हेंबरमध्ये कोविडचा पेशंट होतो. मी 1 महिना घरी होतो. 10 पावलं की चाललं की मला दम लागायचा. मला इतका राग आला वनिता मॅडम, खांडे मॅडमचा, यांनी मला तेव्हाच काय नाही सांगायचं सांगितलं. म्हणजे सगळ्यात मोठी गुड नाऊज सरांनी. सर प्रॅक्टिस किती वर्ष झाली तुमची माझी प्रॅक्टिस 32 इयर्स सर. 32 वर्ष ज्या व्यक्तींनी ॲलोपॅथी असेल किंवा आयुर्वेदिकचे प्रोडक्ट सरांनी रिकमेंड केले असतील, एवढा मोठा एक्सपिरियन्स, आणि हे ऐकल्यानंतर तुम्हाला प्राऊड वाटतोय का सर याच्या प्रोडक्टवर? लास्ट मंथचं एक एक्झाम्पल सांगतो मी की माझ्याकडे 7 वर्ष लग्नाला झाले. इनफर्टिलिटी केस होती, म्हणजे बाळ होत नव्हतं. त्या पेशंटच्या सगळ्या टेस्ट केल्या, सगळ्या टेस्ट दोघांच्याही नॉर्मल आल्या आणि सगळं देऊन झालं होतं. म्हटलं यांना द्यायचं तरी काय. मला पण प्रश्न पडला. आणि पेशंट म्हणे सर आम्ही एवढे विश्वासानं येतो. सर मी खरं सांगू, खूप रागानं मॉर्निंग लिहिलं, स्पिरुलिना लिहिलं, अकाई सोना लिहिलं, तुलसी ड्रॉप लिहिलं, नॅसा ड्रॉप लिहिलं, सगळं लिहिलं. मला आठवतं ते राग. सर तिला प्रेग्नन्सी राहिली आणि ट्विन्स राहिलं. आता ती 1.5 मंथ प्रेग्नंट. अरे ग्रेट 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 ग्रेट. सरांसाठी पुन्हा एकदा जोरदार क्लॅपिंग झालं. सरांनी जबरदस्त लेवलला